दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे आणि याच निमित्तानं आजपासून 3 दिवसीय उत्सवाला सुद्धा सुरुवात झाली आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये साईबाबांच्या या उत्सवाला सुरुवात झाली आहे, तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त हजारोच्या संख्येनं भाविक दाखल झाले। साईबाबांची ही सुंदर लोभस मूर्ती सध्या आपण TV9 मराठीच्या माध्यमातून पाहतोय। आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच निमित्तानं दरवर्षी खरं तर शिर्डीमध्ये आणि अक्कलकोटमध्ये भक्त गर्दी करत असतात। आणि सध्या ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येने भाविक इथे दाखल झालेले आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिर्डीहून आपल्या सोबत आहेत मनोज गाडेकर आणि अक्कलकोटमधून आमचे प्रतिनिधी आहेत सागर सुरवसे। सुरुवातीला जाऊयात मनोज गाडेकर यांच्याकडे। मनोज, काय सांगाल, शिर्डीमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय, 3 दिवसीय उत्सव पार पडणार आहे, काय सध्याची परिस्थिती आहे, कसा उत्साह दिसतोय भाविकांमध्ये? नक्कीच गुरुपौर्णिमेचा उत्सव जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि त्यानिमित्तानं अनेक भाविक जे आहेत ते आपल्या गुरुला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। आता आपण आहोत गुरुस्थान मंदिरापाशी। जे गुरुस्थान मंदिर जे आहे ते साईबाबांचं गुरुचं स्थान मानलं जातं आणि साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर भाविक गुरुस्थानचं आवर्जून दर्शन घेतात। या निमवृक्षाभोवती परिक्रमा देखील भाविक मारत असतात आणि आज गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्यामुळं मुख्य दिवस आहे, त्यामुळे गर्दीचा पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थांनं देखील मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत VIP ब्रेक दर्शन जे आहे ते आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। ज्या पायी पालख्या आहेत त्या रस्त्यावरून जात असल्यामुळे पूर्ण शिर्डी शहर जे आहे ते साईनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेलेलं आहे आणि आज काकड आरती नंतर साईबाबांची फोटो, पोथी आणि विणा याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। खरं तर आज मोठा उत्साह जो आहे तो गुरुपौर्णिमेचा पाहायला मिळतोय, कारण साईबाबांना गुरुस्वरूप मानत आज अनेक भाविक जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय। खरं तर गुरुप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा आजचा उत्साहपूर्ण वातावरण सध्या शिर्डीमध्ये आहेत। आपण आता जाऊयात अक्कलकोटमध्ये, आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत। सागर, काय सांगाल, शिर्डीमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे, आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त आज अक्कलकोटमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी येत असतात। सध्याची कशी भावना आहे या सगळ्या भाविकांमध्ये? मोहिनी, आपण पाहिलं की खरं तर गुरुपौर्णिमेचा उत्साह जो आहे तो अक्कलकोटमध्ये पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जी आहे ती अक्कलकोटमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा महामंत्र देणाऱ्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय स्वामी समर्थांचं हे दर्शन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि हजारो भक्तगण जे आहेत ते या ठिकाणी या अक्कलकोटच्या नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पहाटेपासूनच या ठिकाणी भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांग लावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहिलं खरं तर गुरुवार आणि गुरुपौर्णिमा असा हा खरं तर अनोखा योग जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर लहान थोर मोठे सर्वच स्तरातील भक्तगण जे आहेत स्वामी भक्त या ठिकाणी अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। महिलांची विशेष उत्साहपूर्ण वातावरण सध्या भाविकांमध्ये पाहायला मिळते। धन्यवाद मनोज, धन्यवाद सागर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।